डाळिंबाचे दाणे नाही या गोड मिरचीचे खाणे स्वसुखा नागवणे स्वयेच परी येता शुकाची घटी भेटे तयास अघटित घटी मारी तयास प्रेमे थापटी घाली दृष्टीत अंजन त्या थापटीच्या शक्तिपाते निसटला उघडिली नेत्रपाते विहरू लागला पक्षवाते कोण मग त्याते आवरी जग अफाटतया उघडले यथेच्छ डाळिंबी पेरूचे मळे गगन स्वच्छंद विहारा मोकळे स्वातंत्र्य सोहळे मग भोगी तैसीच या जीवाची स्थिती ईश्वरानुग्रह गुरुप्राप्ती उभय लाभे बंधन मुक्ती स्वातंत्र्य मुक्ती अनुभवी आता होऊन अवधानशील भाविक श्रोता तुम्ही सकळ शुद्ध प्रेमाची कथा रसाळ परिसाल काय क्षणभर गताध्यायी चमत्कार देऊनी श्यामा बरोबर चिथळीची या दौऱ्यावर बाबा मिरीकर पाठवीत साई जाणोनी अनागत ज्ञान लांब बावा पासून विघ्न केले मिरीकरा सावधान संकट सूचन वेळीच नाही केवळ सूचन केले निवारणार्थ उपायही योजिले नको म्हणता गळी बांधले संकटी रक्षिले मिरीकरा बाबा भक्त कल्याण तत्पर बाळासाहेब मिरीकर टाळून त्यांचे गंडांतर अनुभव विचित्र दाविला त्याहून पहा श्यामाची स्थिती सर्पदंश होऊन अवचिती जीव जगण्याची आशाही नव्हती केली निर्मुक्ती बाबांनी तीही एक बाबांची लीला कथू आधी श्रोतयाला विखार जरी होता डंखला उपाय केला काय पहा साताचिया सुमाराला हाताचिया करंगळीला एकाएकी साप डसला भाग झाला विषदग्ध वेदना असह्य अत्यंत होऊ पाहे प्राणांत माधवराव झाले भयभीत चिंतायुक्त अंतरी अंग त्यांचे लाल झाले आप्त स्नेही सर्व मिळाले बिरोबाकडे चला म्हणाले संकटी पडले जीवित निमोणकरही पुढे आले उदी घेऊन जावे म्हणाले माधवराव मशिदी धावले काय केले बाबांनी होता बाबांची नजरा नजर पहा बाबांचा चमत्कार शिव्या देऊ लागले अनिवार नेदीत वर येऊ त्या चढू नको भटुरड्यावर चढशील तर खबरदार चल निघ जा खाली उतर केली दीर्घ स्वर गर्जना अत्यद्भुत बाबा कोपले आग अकल्पित पाखडिते झाले माधवराव चकित झाले किमर्थ ताडिले कटुवचे पाहून ऐसा हा प्रकार माधवराव घाबरले फार काही एक सुचेना विचार बैसले